मराठा मराठा आणि ओबीसीचा वाद मागच्या काही दिवसांपासून आपल्याला बघायला मिळतोय. दसऱ्यानंतर ओबीसी समाजाचे देखील सगळी लोक जी आहेत मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. अतिशय आश्चर्यकारक असा हा निर्णय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवाजीनगर मेट्रो स्थानक जे होतं ते बदलून काय नाव ठेवलंय, काय वेगळंच नाव त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसच्या सरकारला आणि काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीतनं दिसून आलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की तीन ते 4 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबतचं स्पष्ट शासनाचं धोरण हे जाहीर केलंय त्यांच्या भाषणात. मराठा समाजाला हैदराबाद गजेटियर जे लागू केलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि सरसकटचा विषय जो आहे त्याचा खुलासा देखील माननीय देवेंद्रजींनी केलेला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी जशी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे तशीच ओबीसीसाठी देखील कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. पण भुजबळांनी या सगळ्याला आक्षेप घेतलेला आहे. मध्ये वेगळा शब्द होता, पात्र शब्द होता, तो नंतरच्या काळामध्ये पात्र शब्द काढून मराठा समाज अशा स्वरूपाचा उल्लेख केलेला आहे. एकूणच सरकारने दबावापोटी हे सगळं काही केलंय, अशा स्वरूपाचं जे केलेलं आहे ते नियमबाह्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं? छगन भुजबळांचं. याबाबत मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये स्वतः छगन भुजबळ साहेब आहे. छगन भुजबळ साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत. इकडे विखे पाटील साहेब मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये चर्चा होऊ शकते, चर्चेनं प्रश्न सुटू शकतात. जर भुजबळ साहेबांची काही शंका असेल तर विखे पाटील साहेब नक्की त्याची दूर करतील. दादा, कर्नाटक सरकारने इकडे शिवाजी स्टेशन भ्रमावस्था निर्माण करणारा आहे, त्याच्या विरोधात कोर्टात देखील भुजबळ जातात. भुजबळ साहेबांनी काय करावा भुजबळ साहेबांचा विषय असू शकतो. पण काल देखील भुजबळ साहेब आणि मुख्यमंत्री दोघेही एकत्र व्यासपीठावर होते. तिथे देखील त्यांची दोघांची आपण भाषणं बघितलेली आहे. त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे की ओबीसी समाजावर कुठचाही दबाव आणून अन्याय होणार नाही यासाठीच ती उपसमिती जाहीर केलेली आहे आणि त्या उपसमितीमध्ये जी काही चर्चा झाली त्यांचं धोरण देखील पंकजाताई असतील, स्वतः चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भाजपनं थोडा आक्षेप केलेला आहे. लोकशाही, भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करणारी गोष्ट आहे. त्याच्यावरती एबीव्हीपीनं देखील तक्रार दिली आहे. बघा, काही लोक हे आकसापोटी काही पोस्ट टाकत असतात. मी कोणी टाकली काय टाकली याच्यावर बोलत नाही, परंतु अनेकांच्या पोस्ट अशा असतात की त्यांनी मनामध्ये ठेवलेलंच असतं की भाजपाचं सरकार, शिंदे साहेबांचं सरकार, अजितदादांचं सरकार हे आपलं दुश्मनच आहे. अशा पद्धतीने ती पोस्ट करण्याची स्टाईल असते. त्याच्यावर मला काय आश्चर्य व्यक्त करायचं नाही. पण ज्यांना कोणाला अशा पोस्ट टाकून समाधान वाटतंय त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे.